नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आजच्या कथेमध्ये श्री दत्तगुरूंनी रजकाचे स्फोटक श्रवण करून त्याच्या नगराला जाऊन पूजा कशी स्वीकारली या कथेचे वर्णन केलेले आहे. चला तर कथेला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ यतीने रजकावर अनुग्रह केल्याने तो विदुर नगरीत म्लेच्छ राज्य कुलात त्याचा जन्म होऊन आनंदाने राज्य करीत होता. त्याला मांडीवर एक स्फोटक उठला. कोणत्याही औषधाने गुण आला नाही. त्याची वेदना असह्य झाल्यामुळे तो पापविनाश तीर्थाला जाऊन एका संन्याशाशी भेटला आणि त्यांना आपल्या स्फोटक निवारणार्थ विचारले. तेव्हा संन्याशांनी राजाला मागे घडलेले एक गोष्ट सांगितली. ती कथा आता आपण ऐकूयात. एक ब्राह्मण पिंगला नावाच्या वैश्याच्या सहवासात असून सुद्धा फक्त 4 घटिका ऋषभ योगीचे सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण पुढे वज्रबाहू राजाच्या पोटी जन्म झाला. सवत विष घातल्यामुळे राजपत्नी व मुलाला भयंकर स्फोटक उठून वेदना होऊ लागल्या. राजाने कंटाळून त्यांना अरण्यात नेऊन टाकले. गुराखी हे त्या प्रदेशाचा राजा पद्माकर यांच्या स्वाधीन केले. थोड्याच दिवसात मुलगा मृत्यू पावला. तेव्हा त्याचा पूर्व सुकृताने ऋषभ योगी येऊन त्या मुलाला प्राणदान दिले. तसेच तू आता गाणगापुरात असलेल्या सद्गुरूंच्या जवळ जा म्हणून सांगितले. लगेच तो तेथे जाऊन श्री गुरूंना नमस्कार केला. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याचे स्फोटक नाश झाले व त्याला पूर्वजन्मीचा सेवक रजक म्हणून स्मरण आले. पुढे तो श्री गुरूंना आपल्या राजधानीस घेऊन जाऊन आपले राज्य त्याच्या चरणी अर्पण केले व तो आपल्या पत्नीपुत्रांना श्री गुरूंचे दर्शन घडवून आपला जन्म सार्थक झाला म्हणून समजला. मुसलमान राजाने पूजा केल्यामुळे सर्व लोक देव म्हणून समजू लागले. वैदुरा नगरातले सर्व हिंदू प्रजाजन श्री गुरूंना भेटायला आले. श्री गुरु प्रत्यक्ष देवच असताना मुसलमान राजा हा त्याचा भक्त झाला. यात काय आश्चर्य होतं. आजची कथा इथेच पूर्ण झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.